बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। नागपूरमध्ये जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेचा मुख्यमंत्री निवासाकडे पगाराची भीक मागण्याकरता भीक मागो आंदोलन करताना दिसतात। बुटीबोरी एमआयडीसी मधील मोरारजी टेक्सटाईल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 महिन्यापासून त्यांना पगारच मिळालेला नाहीये। त्यांचं वेतन थकीत आहे। दिवाळी तोंडावर असताना पगार नाही, त्यामुळे कामगार अडचणीत आलाय। नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रामगिरी इथं त्यांनी मोर्चा काढला। बुटीबोरी ते रामगिरी 40 किलोमीटरचं अंतर आहे। कामगार मोर्चा दुपारी निघाला तर रामगिरीवर धडकण्याची तो शक्यता आहे। ही थेट दृश्य आपण नागपूरची बघतोय। त्यांची धरपकड केली जाते। रामगिरीपर्यंत त्यांना पोहोचू दिलं जात नाहीये। जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेचं आंदोलन 2 महिन्याचं त्यांना वेतनच मिळालेलं नाहीये। भीक मागो आंदोलन ते करतायत। पोलिसांनी आधी त्यांना समजवायचा प्रयत्न केला, पण आता ते समजत नाहीयेत। मग त्यांना त्यांची धरपकड केली जाते। उदय तिमांडेंना विचारूया। उदय, नक्कीच नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरातल्या मोरारजी टेक्सटाईल कंपनीमधल्या कामगारांचे जे आहे ते गेल्या 2 महिन्यापासून वेतन झालेलं नाही आहे। दिवाळी तोंडावर आहे, त्यामुळे वेतन व्हावे ही मागणी कामगारांची होती आणि या मागणीला घेऊन जे आहे ते आज या कामगारांनी मोरारजी ते मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधलं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी इथपर्यंत जे आहे ते पायदळ मार्च काढलेला होता। पायदळ मार्च काढलेला असताना जे आहे ते पोलिसांना जे आहे ते या पायदळ मार्चला नागपुरातल्या डोंगरगाव डोंगरगाव हद्दीमध्ये जे आहे ते रोखून धरलं आणि पोलिसांकडून जे आहे ते कंपनीसोबत चर्चा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम होते। त्यांना जे आहे ते रामगिरीला जायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडायची होती। मात्र पोलिसांनी रोखून धरल्यामुळे जे आहे ते आंदोलक देखील आक्रमक झाले आणि त्यांनी जे आहे ते नागपूर हैदराबाद महामार्ग जो आहे तो रोखून धरला होता। त्यामुळे मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा जे आहे ते लागलं होतं, कारण नागपूर हैदराबाद हा महामार्ग अति महत्त्वाचा महामार्ग आहे। जम्मू काश्मीर ते दक्षिण भारत जोडणारा हा महामार्ग आणि तब्बल 1 तास या आंदोलकांनी जे आहे ते हा महामार्ग रोखून धरला होता। त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांकडून जे आहे ते आंदोलकांना समजवण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। या सगळ्या प्रकरणात तोडगा काढू, मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊ असं सांगितलं जात होतं। मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या मागण्यांवर ठाम होते आणि अखेर पोलिसांनी जे आहे ते आता आंदोलकांना डिटेन करायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झालेली आहे। या आंदोलनामध्ये महिला कर्मचारी देखील ज्या त्या सहभागी झाल्या होत्या। महिला पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते या कामगारांना जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। काही महिला आहेत, मला सांगा तुम्ही आंदोलनाला पोलीस कर्मी सगळे मारझोड करत आहे। आमच्या नेता लोकांना भी मारझोड करत, पोलीसवाल्याला जाणून मारत आहे। जाणून आम्हाला नालीत पाडलं, नाली ढकलून दिले, मारून टाकले तिथं त्या नालीमध्ये। हा न्याय देत आहे का? फक्त वोटिंग करायच्या वेळेस पाहिजे का वोटिंगची मागणी करताय? तुमच्यावर लाठीचार्ज हे आम्हाला नालीमध्ये ढकलून दिलं याय ना। पोलीस प्रशासन पाहून घ्या, हे पूर्ण लागलेलं आहे। पोलिसांकडून मारहाण केली जाते असा आरोप जो आहे तो आंदोलकांकडून केला जातोय। पोलिसांना डिटेन करण्याचा प्रयत्न केला। काही आंदोलकांना जे आहे ते जबरदस्तीनं इथं उचलण्यात आलं। आपण पाहतोय की आंदोलकांची धरपकड जी आहे ती केली जाते। पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आंदोलकांना इथून पांगविण्यात जे आहे ते पोलीस यशस्वी झालेला आहे। मात्र कामगारांचं जे 2 महिन्याचं वेतन प्रलंबित होतं ते वेतन मिळेल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित असणार आहे। सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात असल्यानं जे आहे ते आंदोलक इतरत्र पळून जात आहेत आणि जर हे आंदोलक पांगविण्यात जर पोलिसांना यश आलं तर पुन्हा एकदा जी आहे ती नागपूर हैदराबाद या महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्ववत होईल। मात्र आंदोलकांची दिवाळी साजरी होईल का, आंदोलकांना त्यांचं प्रलंबित वेतन मिळेल का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय की पोलीस आंदोलकांना कशा पद्धतीनं ताब्यात घेत आहेत। चर्चा करायला पोलीस तयार होते, मात्र आंदोलक तयार नव्हते। मात्र आता अखेर पोलिसांनी जे आहे ते आपल्या बळाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि आंदोलकांना पांगविण्यात जे आहे ते पोलिसांनाही बऱ्या प्रमाणात यश आलेलं आहे। किती संख्येनं आहेत हे कामगार जनशक्ती विदर्भ संघटनेचे जे आज एकत्रितपणे आलेत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडकण्यासाठी? उदय, किती संख्येनं आहेत हे कामगार? नक्कीच या कंपनीमध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 1000च्या वर कामगार जे आहेत ते काम करत असतात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये।
नक्कीच आता आपण पाहतोय की या आंदोलनामध्ये सुमारे 200 कामगार जे आहेत ते सहभागी झाले होते। त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी देखील जे आहेत त्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यानंतर जी आहे ती कारवाई केली। मला सांगा काय तुमची मागणी आहे? आता पोलिसांनी तुम्हाला ज्या ताब्यात घेतलं पोलिसांना मारलं आम्हाला का ते लाठीचार्ज केला आमच्यावर आमचे 3 महिन्यापासून तुमचा पगाराचा तुमचा अधिकार नाही आहे का? आहे नाही तर काय 3 महिन्यापासून काम केलं मग पगार द्यायला पाहिजे ना 4 महिन्याचा पेमेंट आमचं थकीत आहे जानेवारीचा पेमेंट नाही केला अजून आमच्यावाला आणि असे लोक आम्हाला लाठीचार्ज करतात आमच्यावर केस धरून बोलले बघा लाठीचार्ज सकाळीच आहे ना तुमचा पगार मागणी चुकी आहे चुकी आहे हा असं वाटते आज 4 महिने आहो आम्ही हो मॅडम हे पा नक्कीच आपण पाहतोय की माध्यमांशी बोलत असताना पोलीस जे आहे ते माध्यमांशी बोलू नये असा प्रयत्न करतोय। बोलत असणाऱ्या आंदोलकांना जे आहे ते पोलिसांकडून विशेष करून महिला आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलं जात आहे। आम्ही पगार मागितला ही आमची चूक होती का? आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराकडे निघतोय ही आमची चूक होती का? पगार मागण्याची अशी शिक्षा जी आहे ते पोलिसांकडून दिलं जात आहे। वाईट पद्धतीने जी आहे ती पोलिसांकडून मारहाण देखील इथं केलं जात असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला। आंदोलकांनी ज्या पद्धतीने सांगितलं की महिलांचे केस ओढण्यात आले, त्यांचे कपडे ओढण्यात आले असा आरोप जो आहे तो आता आंदोलकांकडून केला जातोय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। SP दर्जाचे DCP दर्जाचे अधिकारी इथे दाखल आहेत। जवळपास 200 आंदोलक आहेत आणि त्यापेक्षा जास्त जो आहे तो इथं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी आतापर्यंत चक्का जाम केला होता तिथून काही अंतरावर ज्या त्या आंदोलकांना पांगविण्यात पोलिसांना सध्या तरी यश आलं असं म्हणावं लागेल। बरं उदय, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या किती अंतरावरती या आंदोलकांना अडवण्यात आलं आणि सध्या हा जो रस्ता आपण किंवा मार्ग बघतोय तो कोणता आहे जो अडवण्याचा या आंदोलकांनी प्रयत्न केला, त्याचे परिणाम काय आणि आता या आंदोलकांना कुठे जाण्यास सांगितलं जातंय, पोलीस काय भूमिका घेत आहेत? नक्कीच आपण पाहिलं की बुट्टीबोरी MIDC मधल्या मोरारजीमधून जे आहे ते हे आंदोलक निघाले होते आणि बुट्टीबोरी MIDC ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान रामगिरी याचं अंतर सुमारे 40 किलोमीटर आहे आणि सकाळी 10 वाजता हे आंदोलक पायी मार्च करून निघाले होते। त्यामुळं हे आंदोलक आतापर्यंत जे आहे ते डोंगरगाववर म्हणजे सुमारे बुट्टीबोरीपासून 10 ते 12 किलोमीटर समोर आले होते आणि बुट्टीबोरीच्या समोर या डोंगरगावमध्ये जे आहे ते पोलिसांनी या आंदोलकांना ज्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी चक्का जाम आंदोलन केलं। नागपूर शहरातून जाणारा नॅशनल हायवे 7 म्हणजे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो हा महामार्ग या आंदोलकांनी जाम करण्याचा प्रयत्न केला। या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहनांची वाहतूक असते कारण उत्तर भारत ते दक्षिण भारत जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग आहे। त्यामुळे ज्यावेळी ह्या आंदोलकांनी हा चक्का जाम केला त्यावेळी सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत ज्या त्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। ट्रॅफिक जे आहे ते प्रभावित झालं होतं कारण अनेक शहरांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्यामुळे या आंदोलनामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित झाली होती आणि त्यानंतर पोलिसांशी चर्चा फिसकटली आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे।